शेतकरी कामगार पक्ष का युवा मेलावा शुक्रवार को उरण स्थित राजीव गांधी टाउन हॉल में बड़े ही उत्साह के साथ मनाया गया, जहां युवाओं को मार्गदर्शन करने के लिए विधायक विवेक पाटिल को आमंत्रित किया गया था। तो इस अवसर पर पूर्व नगराध्यक्ष जय म्हात्रे, उरण तालुका सचिव महादेव घरत, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, कर्नाला स्पोर्ट्स अकादमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, पुरोगामी युवक संगठन अध्यक्ष मयूर सुतार, विद्यार्थी संगठन के अध्यक्ष मर्मगंध पाटिल, पूर्व पंचायत समिति सदस्य नरेश घरत, महादेव बंडा, शहर अध्यक्ष नैना पाटिल, नगरसेविका लता पाटिल, उरण पंचायत समिति की उपसभापति निर्मला घरत, नरेश म्हात्रे, रमाकांत पाटिल आदि गणमान्यों सहित शेका पक्ष के कार्यकर्ता एवं युवा कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल ने उपस्थित युवाओं को मार्गदर्शन किया। कामगारांना मॅनेजमेंटकडनं धमकावलं जात होतं की या ठिकाणी आम्ही बंद करू, हे सगळं बंद करून आम्ही जाऊ। त्यावेळेस कामगारांसहित जर मॅनेजमेंटने बंद केला तर तुम्ही कामगार मिळून हे बंधन आपण चालवू शकतो असा विश्वास त्या ठिकाणी निर्माण करा। आणि ही हिंमत फक्त शेतकरी कामगार पक्ष देऊ शकतो, कारण शेतकरी कामगार पक्ष कुणाची दलाली करत नाही। शेतकरी कामगार पक्ष प्रकल्पग्रस्तांच्या पाठीमागे 1970 सालापासून उभा आहे। या ठिकाणी माझा तरुण वर्ग आहे, त्यांचा 70 साली जन्म देखील झालेला नव्हता, पण 70 साली जेव्हा सिडकोने हे उरण पनवेल तालुक्यातल्या जमिनी ऍक्विजिशन केल्या, त्या काळात जमीन ऍक्विजिशन केलेल्या नव्हत्या, तर यामध्ये येणारी 95च्या 95 गावं ऍक्विजिशन करून संपादित करून ही गावं उठवण्याचा निर्णय त्यावेळेस सरकारने घेतला। या 95 गावातल्या लोकांना सोलापूरच्या दुष्काळी भागामध्ये जागा द्यायचं निश्चित झालं होतं। त्या ठिकाणी तिथल्या दप्तरामध्ये अजूनही नोंद आहे। जसं तुम्हाला माहिती आहे, कोयना धरण झालं, कोयना धरणातल्या लोकांना आपल्याकडे ज्या जमिनी दिलेल्या आहेत, तशा ह्या 95 गावातल्या लोकांना यांना गाव वसवण्यासाठी जमीन देण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी भागामध्ये आपल्याला नेण्याचा निर्णय झाला होता। पण त्यावेळेस शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा लढला। शेतकरी कामगार पक्षाच्या दिवा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात केली आणि म्हणून आज 95 गावातले आपण लोक या ठिकाणी राहतोय, अन्यथा आपल्याला सोलापूर जिल्ह्याचे रहिवासी व्हायला लागला। हा इतिहास या ठिकाणी तरुणांनी लक्षात ठेवला पाहिजे। वही महादेव घरत और राजेंद्र पाटिल ने भी कार्यकर्ताओं को संबोधित किया। आमदारांनी गेल्या 6 महिन्यापासून एक चांगला धडाका या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये दिलेल्या कार्यक्रमातून करंजेचा प्रश्न असू द्या, नागाव केमचा प्रश्न असू द्या, आवऱ्याचा प्रश्न, सर्व प्रश्नांना दररोज त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी जाऊन पाठपुरावा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे। परंतु कुठेतरी त्यांच्यासोबत एक युवकांची ताकद, एक फळी त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या सोबत असणं गरजेचं आहे। म्हणून त्या निमित्तानं आज हा एक मार्गदर्शनचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे। त्यावेळी प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होतो, त्यावेळी तिथे शेतकरी कामगार पक्षाचा लाभ मोठा तिथे राहून येतो। हे आजवरचा इतिहास आहे। चौऱ्याशीचं आंदोलन असेल, शेतचं आंदोलन असेल, किंवा कुठलंही आंदोलन असेल, तर प्रत्येक आंदोलनामध्ये शेतकरी कामगारांचा कार्यकर्ता हिरारीनं भाग घेऊन त्या कार्यकर्त्याला त्या प्रकल्पाचं न्याय देण्याचं काम प्रामाणिकपणे करतो। कार्यक्रम के दौरान कांग्रेस की उरण महिला उपाध्यक्ष राजश्री पाटिल ने शेका पक्ष में जाहिर प्रवेश किया, जिनका सत्कार उपस्थित गणमान्यों के हाथों किया गया।